नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या SSC एज्युकेशन स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर। आपण आज बघणार आहोत पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध याविषयी खूप महत्त्वाची माहिती। स्पर्धा परीक्षेमध्ये यावर प्रश्न असू शकतात, तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा। चला तर हा टॉपिक बघूयात। आपण प्रथम बघूयात पहिले महायुद्ध। पॉइंट पहिला आहे, पहिल्या महायुद्धाचे तात्कालिक कारण ऑस्ट्रियाचा राजकुमार आर्चड्यूक हा होता। फ्रान्सिस फर्डिनांड यांची 28 जून 1914 ला बोस्नियाची राजधानी बनली। कोणाची बनली तर फ्रान्सिस फर्डिनांड यांची बोस्नियाची राजधानी बनली 1914 ला। सॅराजेव्हो येथे एका जहाल सर्बियन नागरिकाने फ्रान्सिस फर्डिनांड यांची हत्या केली। फ्रान्सिस फर्डिनांड हाच ऑस्ट्रियाचा राजकुमार आर्चड्यूक आहे। ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध 28 जून 1914 ला युद्ध घोषित केले। ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध का घोषित केले तर फ्रान्सिस फर्डिनांड यांची हत्या केली यामुळे। पहिले महायुद्ध 1914 ते 1918 असे 4 वर्षे चालले। या युद्धात 37 देशांनी भाग घेतला। प्रश्न असा पण आयोग टाकू शकतो, पहिले महायुद्ध कधी झाले व 1914 ते 1918 या दरम्यान झाले। असं ऑप्शन आलं तर तुम्ही करेक्ट करा। पहिल्या महायुद्धात इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अमेरिका यांचा दोस्त राष्ट्रगट तयार झाला। दुसरीकडे जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, तुर्की, बुल्गारिया व इटली यांचा मध्यगट राष्ट्रगट तयार झाला। यामुळे युरोपियन राष्ट्रे 2 गटात विभागली गेली। कोणकोणते गट निर्माण झाली? दोस्त राष्ट्रगट आणि मध्यगट राष्ट्रगट। बघा, दोस्त राष्ट्रगटामध्ये इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अमेरिका आहे आणि दुसरीकडे मध्यगट राष्ट्रगटामध्ये जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, तुर्की, बुल्गारिया व इटली हे देश आहेत। गुप्त करार करणे व युरोपातील गटबाजींचा जनक हा जर्मनीचा चॅन्सलर बिस्मार्क यास मानले जाते। गुप्त करार करणे व युरोपातील गटबाजीचा जनक कोणास मानले जाते तर बिस्मार्क, जर्मनीचा चॅन्सलर बिस्मार्क यास म्हटले जाते। सर्बियाची गुप्त क्रांतिकारी संघटना काळा हात हा होता। सर्बियाची गुप्त क्रांतिकारी संघटना काय होता तर काळा हात ही होती। अक्ष राष्ट्राचे नेतृत्व जर्मनीने केले। पहिल्या महायुद्धात जर्मनीने रशियावर 1 ऑगस्ट 1914 ला आक्रमण केले। कधी केले? 1 ऑगस्ट 1914 ला केले जर्मनीने रशियावर। पहिल्या महायुद्धात जर्मनीने फ्रान्सवर 3 ऑगस्ट 1914 ला आक्रमण केले। इंग्लंड पहिल्या महायुद्धात 4 ऑगस्ट 1914 ला सामील झाला। 26 एप्रिल 1915 ला इटली दोस्त राष्ट्रांच्या वतीने महायुद्धात सामील झाले। अमेरिका 6 एप्रिल 1917 ला दोस्तांच्या बाजूने महायुद्धात सामील झाले। म्हणजेच दोस्त राष्ट्र गट जे आहे इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका या गटांना काय म्हणतात तर दोस्त राष्ट्र।
पहिल्या महायुद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती वुड्रो विल्सन हे होते. कोण होते? पहिले महायुद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती तर वुड्रो विल्सन हे होते. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. या युद्धात इंग्लंडची लुसिटानिया ही बोट जर्मन पाणबुड्यांनी बुडवली गेली. कोणी बुडवली गेली? जर्मन पाणबुड्यांनी बुडवली गेली इंग्लंडची लुसाटानिया ही बोट. रशिया 1917 पर्यंत युद्धात दोस्ताच्या बाजूने लढला, परंतु 1917च्या क्रांतीनंतर रशियाने युद्धातून माघार घेतली आणि 1917लाच मित्रांनो रशियन क्रांती घडली गेलेली आहे. हे पण लक्षात ठेवा. जुलै 1918 पासून अक्षय राष्ट्रगटांची हार होऊ लागली. जर्मन सम्राट कॅन्सर विल्यम दुसरा याने 10 नोव्हेंबर 1918ला पदाचा राजीनामा दिला. त्याने हॉलंड गाठले. यानंतर फ्रेडरिक एबर्ट हा जर्मनीचा चॅन्सलर बनला. कोण बनला? तर फ्रेडरिक एबर्ट. त्याने 11 नोव्हेंबर 1918ला युद्धविराम करारावर हस्ताक्षर केले. पहिले महायुद्ध संपले असे घोषित केले त्यांनी. कधीपासून कधीपर्यंत झाले? तर पहिले महायुद्ध 1914 ते 1918 या दरम्यान चालले गेले पहिले महायुद्ध. पहिल्या महायुद्धात सुमारे 1 कोटी सैनिक, लाखो लोक मारले गेले. 18 जून 1919ला पॅरिस शांतता संमेलन सुरू झाले. कधी झाले? 18 जून 1919ला पॅरिस शांतता संमेलन सुरू झाले. 28 जून 1919ला फर्सायचा तह जर्मनीवर लादला गेला. 1919ला अमेरिकन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या 14 कलमी कार्यक्रमानुसार राष्ट्रसंघाची स्थापना केली गेली. आता बघूयात दुसरे महायुद्ध. एक सप्टेंबर 1939ला हिटलरच्या पोलंडवरील आक्रमणाने दुसऱ्या महायुद्धास सुरुवात झाली. दुसरे महायुद्ध 6 वर्षे चालले. त्यांचा शेवट 2 सप्टेंबर 1945ला झाला. हा असा पण प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, दुसरे महायुद्ध कधी झाले व त्यांचा काळ काय होता? तर 1939 ते 1945 हा एवढा कालावधी होता दुसऱ्या महायुद्धाचा. या युद्धात 61 देशांनी भाग घेतला. हे युद्ध जमीन, समुद्र, आकाश अशा ठिकाणी लढले गेले. जर्मनी, हंगेरी, इटली, जपान ही राष्ट्रे एका बाजूला होती आणि दुसऱ्या बाजूला फ्रान्स, इंग्लंड, रशिया, कालांतराने अमेरिका ही राष्ट्रे, मित्र राष्ट्रे एका बाजूला, अशी 2 गट दुसऱ्या महायुद्धात होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मन जनरल रोमेल यास डेझर्ट फॉक्स म्हटले गेले. काय म्हटले गेले दुसऱ्या महायुद्धात? जनरल रोमेल यांना डेझर्ट फॉक्स. इटली 10 जून 1940ला जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरली. जर्मनीने रशियावर 22 जून 1941ला आक्रमण केले. जर्मनीने रशियावर 22 जून 1941ला आक्रमण केले.
7 डिसेंबर 1941ला जपानने अमेरिकेचा पर्ल हार्बर येथील नौसैनिक तळावर हल्ला केला. परिणामी 8 डिसेंबर 1941 पासून अमेरिका दुसऱ्या महायुद्धात सामील झाला. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या पराजयाचे श्रेय रशियाला दिले जाते. मित्र राष्ट्राच्या सामूहिक प्रयत्नामुळे 6 जून 1944 ला जर्मन सेना पराभूत झाली. मित्र राष्ट्राच्या सामूहिक प्रयत्नामुळे जर्मन सेना पराभूत झाली. 30 एप्रिल 1945 ला हिटलरने आत्महत्या केली. कधी केली? 30 एप्रिल 1945 ला हिटलरने आत्महत्या केली. 7 मे 1945 ला जर्मन सेनेने आत्मसमर्पण केले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल तर अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट असे होते. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? तर विन्स्टन चर्चिल हे होते. तर अमेरिकेचे अध्यक्ष कोण होते? फ्रँकलिन डी रूझवेल्ट असे होते. हा महत्त्वाचा पॉईंट ठरू शकतो. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात 6 ऑगस्ट 1945 ला जपानच्या हिरोशिमा शहरावर लिटल बॉय हा अणुबॉम्ब टाकला. 9 ऑगस्ट 1945 या दिवशी नागासाकीवर फॅटमॅन हे अणुबॉम्ब टाकला. यावेळी जपानचे पंतप्रधान ॲडमिरल सुझुकी हा होता. 2 सप्टेंबर 1945 या दिवशी जपान शरण आले दुसऱ्या महायुद्धामध्ये. दुसऱ्या महायुद्धात पराजित होणारे शेवटचे राष्ट्र जपान हा देश होता. या महायुद्धामुळे प्रचंड जीवित व वित्तहानी झाली. महायुद्धाच्या दुष्परिणामामुळेच जागतिक शांततेसाठी संयुक्त राष्ट्रसंघ ने 1945 मध्ये न्यूयॉर्क येथे स्थापन केला गेला. संयुक्त राष्ट्रसंघची स्थापना कधी झाली? 1945 ला. 24 ऑगस्ट 1945 ला त्यांनी स्थापन केली. कशासाठी स्थापन केली? तर जागतिक शांततेसाठी केलेली आहे. जगामध्ये शांतता राहावी यासाठी, युद्ध वगैरे होऊ नये यासाठी. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो. आणि चॅनलवर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ स्पर्धा परीक्षांसाठी मित्रांनो घेऊन येण्याचा मी प्रयत्न करील. धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. मित्रांनो, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, म्हणजेच तुम्हाला येणारे पुढील व्हिडिओ मिळतील.